काय मंडळी, निवांत का सगळे? आता नुकताच गणपती उत्सव समाप्त झालेला आहे आणि आता पितृपक्ष पंधरवड्याला सुरुवात झालेली आहे. पुढे शारदीय नवरात्र येणार आहे. हा मधले 15 दिवस हे जरा आपल्याला निवांत असतात आणि ह्या काळामध्ये प्रत्येक जण आपल्या घराची स्वच्छता करत असतं. स्वच्छता मोहीम राबवत असतो आपण आणि आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं करून आपण चकाचक करून पवित्र करून ठेवत असतो येणाऱ्या शारदीय नवरात्रासाठी. तर हे झालं आपल्या घराचं. पण आपल्या शरीराचं काय? तर आपल्या शरीराची शुद्धी करण्यासाठी सुद्धा नवरात्रामध्ये उपवास करण्याची पद्धत आहे. शारीरिक शुद्धी आणि मानसिक शुद्धीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपवास केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे उपवास कोणी करावे, कसे करावे आणि का करावे हे जाणून घेऊया. या उपवासांचं आध्यात्मिक महत्त्व आणि शारीरिक महत्त्व हे दोन्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. चला तर मग काही वेळ न घालवता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या शंकांचं समाधान होईल. आता उपवास या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराच्या जवळ किंवा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपला वेळ घालवणं, आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी परमेश्वराची आराधना करणं, हा उपवासाचा खरा अर्थ आहे. तर त्यासाठी अध्यात्मामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगामध्ये यम आणि नियम हे सर्वप्रथम येतात. या यम नियमाचं जर आपण पालन केलं तर आपली शारीरिक शुद्धी सोबतच मानसिक शुद्धी होते आणि आपलं मन जितकं पवित्र होत जाईल तितकं आपलं मन भगवंताकडे आकृष्ट होतं, भगवंतांप्रती आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होतं. तर ह्या यम नियमामध्ये हा उपवास किंवा मित आहार हा प्रकार येतो. हा तप या प्रकारामध्ये येतो. उपवास करणं ही एक प्रकारची तपस्या आहे. आपण बघतो की उपवासाचे अनेक प्रकार आहेत. काही लोक अजिबात अन्न ग्रहण करत नाही, काही लोक एक वेळा जेवतात, काही लोक निर्जला उपवास करतात, म्हणजे बिलकुल पाणी सुद्धा पित नाही, काही लोक फक्त पाणी पिऊन उपवास करतात, काही लोक फळं आणि दूध खाऊन उपवास करतात. तर अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या पद्धती उपवासाच्या सांगितलेल्या आहेत. तर उपवास प्रत्येकाने आपल्याला झेपेल असाच करावा, आपल्या बलाप्रमाणेच उपवास करावा, अन्यथा करू नये. तुम्हाला जर कुठले त्रास होत असतील, मायग्रेन होत असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल किंवा बीपी वाढत असेल, चक्रा येत असतील, तर अशा व्यक्तींनी उपवास करू नये. कारण जर उपवासाचं मुख्य महत्त्व काय आहे की आपली आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे आणि आपण उपाशी राहून जर आपल्याला शारीरिक व्याधी होत असतील तर आपलं परमेश्वराकडे काही लक्ष लागणारच नाही, मन एकाग्र होणारच नाही. आपलं शरीर स्वस्थ असणं सगळ्यात आवश्यक आहे. आयुर्वेदाने सांगितलेलंच आहे की शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारही प्रकारचे पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असतील तर तुमचं शरीर तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे उपवास, न झेपणारे उपवास अजिबात करू नये. आता आयुर्वेदाने उपवासाबद्दल काय सांगितलेलं आहे, तर आयुर्वेदामध्ये लंघन ही एक चिकित्सा आहे, ही शोधन चिकित्सा आहे. जशी पंचकर्म ही एक शोधन चिकित्सा आहे शरीराबाहेर दोष घालण्यासाठी, तशीच लंघन ही सुद्धा एक शोधन चिकित्सा आहे आणि ह्याद्वारे शरीरातले दोष बाहेर काढल्या जातात किंवा दोषांचं शमन होतं. अग्नी प्रदीप्त केला जातो. अग्नी प्रदीप्त झाला आपला की आपल्या शरीरातला जो आम साचलेला असतो त्या आमाचं पचन होतं आणि आपली शरीरशुद्धी होते आणि शरीरशुद्धीसोबतच मानसिक शुद्धी सुद्धा होते, असं आयुर्वेदामध्ये सांगितलंय. पण आयुर्वेदामध्ये एक स्पष्ट सांगितलेलं आहे की वृद्ध, बाल, गरोदर स्त्री आणि रुग्ण यांनी उपवास करू नये. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही अशा कुठल्या जर अवस्थेत तुम्ही असाल तर तुम्ही उपवास अजिबात करू नका. ह्या शारदीय नवरात्रानिमित्त उपवास स्पेशल सप्ताह आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या उपवासाच्या पदार्थांची माहिती देणार आहोत आणि ते पदार्थ कसे पद्धतीने शिजवले पाहिजे म्हणजे तुमच्या तब्येतीला त्याचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला उपवासाचा त्रास न होता त्या पदार्थांचा शरीराला फायदा होईल, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला आधी कळेल. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आमच्या प्रतीक्षेत राहा. धन्यवाद.